नमस्कार मित्रांनो. श्री एज्युकेशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण हिमालय पाहिलं, नंतर ट्रान्स हिमालय पाहिलं, म्हणजेच उत्तरेचे पर्वत पाहिले, उत्तरेचे मैदान पाहिलं, नंतर प्रायद्वीपीय भारत पाहिला. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यानंतरचा पार्ट म्हणजेच तटीय मैदान म्हणजेच किनारपट्टी, तसेच कोस्टल प्लेन्स इंग्लिशमध्ये म्हणतात. तर हे आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत ग्रुप ऑफ आयलंड्स म्हणजेच द्वीपसमूह, म्हणजे द्वीप जे आहेत तर ते त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण भारताच्या भूगोलमध्ये आतापर्यंत खूप गोष्टी इन डिटेल पाहिलेल्या आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यावे, आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे, आणि जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्या पहिलं मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे उत्तरेचे मैदान पाहिले, उत्तरेचे पर्वत पाहिले, प्रायद्वीपीय भारत पाहिला. प्रायद्वीपीय भारत म्हणजे 3 बाजूने पाण्याने वेढलेला असतो, हे तुम्हाला मी सांगितले होते. तसेच आज आपण पाहणार आहोत तटीय मैदान म्हणजेच किनारपट्टी. भारताची किनारपट्टी ही या साईडला लागलेली आहे. तर किनारपट्टीचे जे स्टेट आहेत ते कोणते कोणते आहेत? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा, केरळा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बंगाल. या साईडला किनारपट्टी जी आहे, कोस्टल मैदान जे लागलेले आहेत, तर त्या या एवढ्या राज्यांना लाभलेले आहे. आणि द्वीप म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं होतं. चारी बाजूने पाण्याने जे वेढलेलं असतं त्याला द्वीप म्हणतात. तर आपल्या भारतामध्ये भारताचे अंग असलेले 2 द्वीप कोणते आहेत? तर हे इथे तुम्हाला लक्षद्वीपचे द्वीप तुम्हाला सांगितलं होतं, आणि अंदमान निकोबारचे द्वीप. तर हे 2 द्वीप आहेत आपले भारताचे. तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आता आपण किनारपट्टी पाहूया. किनारपट्टी ही आहे दाखवल्याप्रमाणे. हा भाग जो आहे हा किनारपट्टीचा भाग आहे. हा इथून चालू होतो. तर ही जो भाग आहे तर याला कच्छ, रन ऑफ कच्छ असं म्हणतात. तर रन ऑफ कच्छ हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विवादित असलेला तट आहे. म्हणजेच हे किनारी जे आहे ते भारत आणि पाकिस्तानमध्ये या कच्छ ऑफ रनसाठी वाद आहे. नंतर जे ही किनारपट्टी आहे तर या किनारपट्टीला आपण काठियावाड मैदान, या किनारपट्टीला काठियावाड मैदान असं म्हणतो. काठियावाड ही जी किनारपट्टी आहे हिला काठियावाड मैदान असं म्हणतो. नंतर ही जी किनारपट्टी आहे हिला कोकण असं म्हणतो. कोकण किनारपट्टी, काठियावाड किनारपट्टी, कोकण किनारपट्टी. आणि जी कर्नाटकला लागलेली आहे तिला कन्नड किनारपट्टी असं म्हणतो. तर ही आहे कन्नड किनारपट्टी, कनरा किनारपट्टी सुद्धा म्हणतो. आणि नंतर जी इथे आहे तर हिला मालावर किनारपट्टी असं म्हणतो. मालावर तट म्हणतो. आणि जो तामिळनाडूचा जो किनारपट्टी आहे तर तिला आपण कोरोमंडल तट असं म्हणतो. कोरोमंडल. त्याच्यानंतर जी येते आंध्र प्रदेश, तर आंध्र प्रदेशच्या तिथं जी किनारपट्टी लागते तिला आपण उत्तरी सरकार असं म्हणतो. सरकार. ओडिसाला जे किनारपट्टी लागलेली आहे तिला नाव देण्यात आलेले आहे उत्कल तट असं म्हणतो. काठियावाड गुजरात पासून इथपर्यंत जे तट लागतो त्याला काठियावाड म्हणतात. आणि कच्छ ऑफ रन, तर कच्छ ऑफ रन तुम्हाला सांगितलं भारत आणि पाकिस्तानमध्ये विवादित आहे. ही जी महाराष्ट्राला किनारपट्टी लागते तिला कोकण किनारपट्टी म्हणतात.
कर्नाटकला जी लागते तिला कन्नड आणि केरळला जी लागते तिला मालावर तट असं म्हणतात. तामिळनाडूला जो लागतो तिला कोरोमंडल तट म्हणतात. आंध्र प्रदेशला जे लागतं त्याला उत्तरी सरकार असं म्हणतात आणि ओडिसाला जे तट लागतं त्याला उत्कल तट असं म्हणतात. तर हे सर्व भारतीय किनारपट्टीची जे नाव आहेत तटीय मैदानाचे कोस्टल प्लेन्सचे तर ते हे नाव आहेत. तर एवढे हे किनारपट्टी आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात जी मोठी किनारपट्टी आहे तर ती आहे गुजरात. गुजरातची जी किनारपट्टी आहे काठियावाड म्हणजेच गुजरातची किनारपट्टी ही सर्वात लांब किनारपट्टी आहे. त्यानंतर जी येते तर ती आंध्र प्रदेशची येते. आंध्र प्रदेशची त्यानंतरची सर्वात 2 नंबरची मोठी किनारपट्टी आहे आणि त्यानंतर 3 नंबरला जो येतो तो तामिळनाडूचा येतो. तर फर्स्ट नंबरला गुजरात किनारपट्टी आहे. तर गुजरात किनारपट्टी किती आहे तर 1214 किलोमीटर आहे. त्यानंतर येते तुम्हाला सांगितलं आंध्र प्रदेश आणि त्यानंतर येते तामिळनाडू. तर ह्या सिक्वेन्सनुसार फर्स्ट गुजरात, नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर तामिळनाडू हे आपल्या किनारपट्टीबद्दलचे माहिती होती. तर हे आपण माहिती आता पाहिलेली आहे. तर यापुढे आपण आता पाहणार आहोत ग्रुप ऑफ आयलँड्स म्हणजेच द्वीपसमूहाबद्दल माहिती आता आपण पाहणार आहोत. आपण आता तटीय मैदानाबद्दल माहिती पाहिली म्हणजेच कोस्टल प्लेन्स म्हणजेच किनारपट्टीबद्दल माहिती जी पाहिली किनारपट्टी मैदानाबद्दल. तर आता आपण द्वीपसमूहाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर द्वीपसमूह कोणते कोणते आहेत ते तुम्हाला सांगितले. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार. तर जे चारी साईडनं पाण्यानं व्यापलेला असतो त्याला आपण द्वीप असं म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अंदमान निकोबार हे जे द्वीप आहेत तर ते हिमालय जे तुम्हाला सांगितलेलं होतं हिमालय असाच हा अराकनयोमा आहे तुम्हाला मी इन डिटेल सांगितलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये जर पाहिले नसेल तर तो याचाच अंदमान निकोबार जे आहे ते याचाच भाग आहे. आणि लक्षद्वीपचे द्वीप आहेत ते प्रवाल भित्ती म्हणून ओळखले जातात. म्हणजेच प्रवाल भित्ती म्हणजे एक जीव असतो तर त्याच्या जीवापासून ते तयार झालेले द्वीप असतात. तर हे लक्षद्वीपचे द्वीप किती आहेत तर लक्षद्वीपचे द्वीप हे 36 द्वीपांचा समूह आहे. तर त्याला लक्षद्वीप असं म्हणतात. तर आता आपण द्वीप पाहणार आहोत ते आपण डिटेलमध्ये द्वीप पाहू. तर हे पहा हे जे अंदमान निकोबारचे द्वीप आहेत तर हे जे असे दाखवले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. वरच्या साईडला 4 द्वीप आहेत आणि खालच्या साईडला 4 द्वीप आहेत. तर हे जे वरच्या साईडचे 4 द्वीप आहेत तर याला अंदमानचे द्वीप म्हणतात आणि हे जे खालच्या साईडला द्वीप आहेत त्याला निकोबारचे द्वीप म्हणतात. सॉरी खालच्या साईडला 3 द्वीप येतात आणि वरच्या साईडला 4 द्वीप येतात. तर हे जे 4 द्वीप आहेत वरच्या साईडचे त्याला अंदमानचे द्वीप म्हणतात आणि हे खालचे निकोबारचे द्वीप आहेत. तर हे 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबारचे द्वीप हे विभागलेले आहेत. म्हणजे अंदमान आणि निकोबारच्या द्वीपमधून 10 डिग्री चॅनल हे जातं. तर परीक्षेत विचारतात की अंदमान आणि निकोबारच्या द्वीपला कोणत्या चॅनलनं वेगळं केलेलं आहे. तर 10 डिग्री चॅनलनं अंदमान आणि निकोबारच्या बेटांना वेगळं केलेलं आहे. आणि जे हे द्वीपचे नाव आहेत तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. जे वरचा द्वीप आहे तर त्याला उत्तरी द्वीप म्हणतात. उत्तरी अंदमान उत्तरी द्वीप असं म्हणतात. जे त्याच्या खाली येतं त्याला मध्य द्वीप असं म्हणतात. मध्य द्वीप. आणि जे हे येतं तर त्याला दक्षिणी द्वीप म्हणतात आणि खालचं जे येतं त्याला लघु द्वीप असं म्हणतात. तर हे 4 नाव आहेत. पहिलं जे आहे तुम्हाला सांगितलं उत्तरी,
त्याच्यानंतर जे येतं ते मध्य, त्याच्यानंतर जे येतं हे दक्षिणी, आणि त्याच्यानंतर जे येतं ते लघुद्वीप. तर हे 4 द्वीप अंदमानचे आहेत. आणि निकोबारचे जे द्वीप आहेत, तर हे पहिला जो आहे त्याला कारद्वीप असं म्हणतात, जो दुसरा आहे त्याला लघुद्वीप म्हणतात, आणि जो लास्टचा शेवटचा आहे त्याला ग्रेट निकोबार असं म्हणतात, म्हणजेच महान द्वीप असं म्हणतात. तर हे जे आहेत ते 4 आणि 3 7 द्वीप जे आहेत ते अंदमान निकोबारचे द्वीप आहेत. तर हा जो मिडल आणि हा जो दक्षिणी द्वीप आहे, तर याच्या दोन्हीच्या मध्ये एक सक्रिय ज्वालामुखी आहे, त्यालाच बेरन द्वीप असं म्हणतात. तर ते भारताचा एकमेव असा सक्रिय ज्वालामुखी द्वीप आहे. तर हे जे तुम्हाला वरचे 4 सांगितले ते उत्तरी, मध्य, दक्षिणी आणि लघु, त्यानंतर कार निकोबार, नंतर लघु निकोबार आणि ग्रेट निकोबार. तर हे होते अंदमान निकोबारचे द्वीप. आणि जे तुम्हाला सांगितलं ह्या दोन्हीला वेगळं करतं ते आहे 10 डिग्री चॅनल. आणि ह्या जो दक्षिणी द्वीप आहे, दक्षिणी अंदमान आणि लघु अंदमान, तर याला जे द्वीप वेगळं करतं त्याला डंकन चॅनल असं म्हणतात. डंकन चॅनल. तर इथे मी परत तुम्हाला काढून दाखवतो. हा 1 2 3 4 वरच्या साईडला 4 द्वीप आहेत. हे 10 डिग्री चॅनलने वेगळे होतात. वरच्या साईडला हे जे आहे त्याला अंदमानचे द्वीप म्हणतात, आणि खालच्या साईडचे 3 द्वीप जे आहेत त्याला निकोबारचे द्वीप असं म्हणतात. हे 10 डिग्री चॅनलनं वेगळे आहेत. आणि हे लघु अंदमान आणि दक्षिणी अंदमान हे जे वेगळं आहे ते डंकन चॅनलनं वेगळं आहे, वेगळं केलं जातं, तर त्याला डंकन चॅनल म्हणतात. कोणतं दक्षिणी अंदमान आणि जे लघु अंदमान आहे तर हे वेगळं डंकन चॅनलने वेगळं करतं. नंतर अंदमान मध्ये सर्वात जे वर येतं त्याला लँडफॉल द्वीप सुद्धा असं म्हणतात. आणि जे खालच्या साईडला जे अंदमान आणि निकोबारचं सगळ्यात दक्षिणी द्वीप आहे त्याला महान निकोबार द्वीप म्हणतात. हे जे आहे त्याला ग्रेट निकोबार म्हणतात, हे सुद्धा सांगितलं. अंदमान निकोबारची जी राजधानी आहे ती आहे पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर हे दक्षिण अंदमान मध्ये येतं, म्हणजेच हे जे दक्षिण अंदमान आहे तर याच्यामध्ये पोर्ट ब्लेअर येतं. तर पोर्ट ब्लेअर ही जी आहे ती अंदमान निकोबारची राजधानी आहे, पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे. आणि जे न्यू मोरे द्वीप जे आहेत बे ऑफ बंगाल मध्ये, म्हणजे तुम्हाला बे ऑफ बंगाल हा जो आहे तर हा आहे बे ऑफ बंगाल. आणि बे ऑफ बंगाल मध्ये न्यू मोरे द्वीप नावाचा द्वीप आहे. तर त्या द्वीप हा भारत आणि बांगलादेश मध्ये विवादित आहे. जसं तुम्हाला रन ऑफ कच्छ सांगितला ते भारत आणि पाकिस्तान मध्ये विवादित आहे, तसं न्यू मोरे द्वीप हा बे ऑफ बंगाल मध्ये आहे, जे भारत आणि बांगलादेश मध्ये विवादित द्वीप आहे. तर हे अंदमान निकोबार बद्दल माहिती झाली. तर आता आपण तुम्हाला सांगतो, हे जे आंध्र प्रदेशमध्ये पुलिकट झील येतं, तर तिथं आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा द्वीप आहे, श्रीहरिकोटा. तर हे द्वीप जे आहे तर तिथं सतीश धवन अंतरिक्ष अनुसंधान केंद्र आहे. आंध्र प्रदेशच्या द्वीपमध्ये श्रीहरिकोटा द्वीप येतं आंध्र प्रदेशच्या तटला. म्हणजे तुम्हाला आता मी जे तट सांगितले आंध्र प्रदेशचे, तर आंध्र प्रदेशच्या तटला आंध्र प्रदेशच्या प्लेनमध्ये, कोस्टल प्लेनमध्ये श्रीहरिकोटा द्वीप येतं. तर ते द्वीप जे आहे तिथं सतीश धवन अंतरिक्ष अनुसंधान केंद्र आहे, म्हणजे इस्रो लॉन्चिंग पॅड आहे. तर श्रीहरिकोटामध्ये आहे, आणि तिथून इस्रो हे आपले मिसाईल्स लॉन्च करतात. त्याला लॉन्चिंग पॅड, इस्रो लॉन्चिंग पॅड म्हणतात. तर ते कुठे येतं, ते आंध्र प्रदेशच्या तटमध्ये येतं. आणि त्यानंतर जे तामिळनाडूचा तट आहे, हे तामिळनाडूचं तट सांगितलं, तर ह्या तटमध्ये पंबन द्वीप येतं. पंबन द्वीप हे तुम्हाला माहितीच आहे, रामेश्वरम मंदिर जे आहे ते पंबन द्वीप मध्ये आहे. आणि पंबन द्वीप जे आहे हे इंडिया आणि श्रीलंकाच्या मध्ये येतं. पंबन द्वीप इथं मध्ये सेंटरला
इंडिया आणि श्रीलंकाच्या मध्ये येतं, ते तामिळनाडू तटवर आहे आणि त्याचं नाव आहे पंबन द्वीप. तर तिथे रामेश्वरम जे आहे ते इथंच आहे या पंबन द्वीपवर. आणि श्रीलंका आणि भारतामध्ये जे इथं डमरू येतं, तर त्या जलडमरूचं नाव आहे पाक जलडमरू. तर पाक जलडमरू म्हणल्यावर पाकिस्तान भारतामध्ये तुम्ही दाखवताल तर ते पाकिस्तान आणि भारताशी संबंधित नसतात. हे पाक जलडमरू हे श्रीलंका आणि तामिळनाडू म्हणजेच भारताशी संबंधित आहे. तर इथे जे मध्ये जलडमरू मध्ये आहे ते पाक जलडमरू मध्ये असं नाव आहे, ते भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये आहे. हे मन्नारची खाडी आणि पाकची खाडी ह्या दोन्हीला वेगळं करतं. मन्नारची खाडी आणि ही इकडे या साईडला श्रीलंकेत येते पाकची खाडी. तर या दोन खाड्याला वेगळं करण्याचं काम पाक जलडमरू मध्ये करतं. तर आता आपण पाहूया लक्षद्वीपच्या बेटांबद्दल माहिती. तर तुम्हाला मी सांगितलंच होतं, लक्षद्वीपचे बेट जे आहेत ते लक्षद्वीप म्हणजे लाख बेट नसतात, तर त्याचं नाव लक्षद्वीप आहे, पण ते मुळात 36 बेटांचा समूह आहे. म्हणजे इथं या लक्षद्वीपमध्ये टोटल जे द्वीप आहेत छोटे छोटे, तर ते 36 आहेत. पण 36 बेटावर माणसं राहू शकत नाहीत. तर 36 पैकी 11 बेटावरच मानव वस्ती आहे आणि बाकीचे जे बेट आहेत त्यात मानव वस्ती नाहीये. म्हणजे 11 बेटांवरच द्वीप मध्येच मानव राहतात. आहे ते 36 आहेत हे तुम्हाला सांगितलं. आणि ह्या बेटांचं जे निर्माण झालेलं आहे तर ते कोरल रीफ म्हणजेच जे प्रवाल भित्ती जे आहे जीव, तर त्याच्यापासून ते तयार झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. तर दुनिया म्हणजे जगातली सर्वात जे कोरल भित्तीपासून तयार झालेले जे आहे तर ते ग्रेट बेरियर रीफ हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि आपल्या भारतामध्ये लक्षद्वीपचे बेट सुद्धा कोरल रीफनं तयार झालेले आहेत. तर लक्षद्वीपची राजधानी ही कावारत्ती आहे. हे तुम्हाला मी राजधानीच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. लक्षद्वीपची राजधानी कावारत्ती आहे आणि इथे जी भाषा बोलली जाते, या भाषा जी बोलतात लक्षद्वीपमध्ये, तर ती मल्याळम ही भाषा बोलली जाते. आणि लक्षद्वीप हे क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं सुद्धा सगळ्यात छोटा द्वीप आहे, हे जे लक्षद्वीप आहे ते. आणि तुम्हाला नंतर मी सांगितलं होतं की हे जे रन ऑफ कच्छ आहे हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विवादित आहे, आणि न्यू मोरे बेट जे आहे ते बांगलादेश आणि भारतामध्ये विवादित आहे. आणि हे लक्षद्वीपच्या खाली जे बेट येतात इथे, तर हे इथे बेट येतात मालदीवची बेट, आणि मध्ये येतं मिनिकॉय. तर मिनिकॉय आणि मालदीव जे आहे तर यांना वेगळं करायचं काम जे करतं ते 8 डिग्री चॅनल करतं. 8 डिग्री चॅनल आणि मिनिकॉय आणि इथे राजधानी जी कावारत्ती येते ती आहे लक्षद्वीपची राजधानी कावारत्ती. तर कावारत्ती आणि मिनिकॉयला वेगळं करण्याचं काम करतं 9 डिग्री चॅनल. तर नीट लक्ष द्या मी काय सांगितलं. हे जे मध्ये येतं ते मिनिकॉय आहे, लक्षद्वीप मध्येच येतं. आणि मालदीवचे बेट जे आहेत, मालदीवचे बेट आणि मिनिकॉय यांना वेगळं करण्याचं काम 8 डिग्री चॅनल करतं. आणि कावारत्ती जी लक्षद्वीपची राजधानी आहे ती आणि मिनिकॉय यांना वेगळं करण्याचं काम करतं 9 डिग्री चॅनल. तर ही होती लक्षद्वीप बद्दल माहिती. आणि नंतर इथे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे छोटंसं एक द्वीप येतं तर ते आहे महाराष्ट्राच्या इथं मुंबईच्या साईडला, मुंबईतून जाता येतं, तर ते आहे द्वीप एलिफंटा द्वीप. तर एलिफंटा द्वीप हे मुंबईपासून 10 किलोमीटर दूर म्हणजे अंतर पडतं. 10 किलोमीटर अंतरावर एलिफंटा द्वीप आहे. तर त्याला मुंबईमधून जायचा रस्ता आहे. तर हे गुफा मंदिर आहेत, म्हणजे ते त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर ते गेटवे ऑफ इंडिया पासून 10 किलोमीटर अंतरावर एलिफंटा द्वीप हे येतं. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं ग्रुप ऑफ आयलंड्स म्हणजेच द्वीप समूह याबद्दल माहिती पाहिली, आणि किनारपट्टी मैदान म्हणजे तटीय मैदानाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.